सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील हे आज मुंबईमध्ये येणार आहेत। पुण्याहून आमदार विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे सोबतच मुंबईकडे जाणार आहेत। मुंबईमध्ये गेल्यानंतर विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे नाना पटोले यांची भेट घेतील। उद्धव ठाकरे यांची सुद्धा ते भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते। उद्या मुंबईमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीसाठी सुद्धा विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे दोघेही हजर राहतील अशा स्वरूपाची माहिती आहे। तर विशाल पाटील आज उद्धव ठाकरे यांची सुद्धा भेट घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे विशाल पाटील हे मातोश्रीवरती जातात का, उद्धव ठाकरे आणि विशाल पाटील त्याचबरोबर विश्वजित कदम यांच्यामध्ये भेट होते का, हे आपल्याला बघायचं आहे। कारण आपल्याला माहिती आहे की उमेदवारीवरनं प्रचंड मोठा पेच हा सांगलीमध्ये झालेला होता आणि त्यातनं विशाल पाटील यांचं बंड झालेलं होतं। अखेर विशाल पाटील यांनी सांगलीमधनं बाजी मारलेली आहे, त्या ठिकाणी ते निवडून आलेले आहेत आणि त्यानंतर अर्थातच विशाल पाटील यांची भूमिका या सगळ्यामध्ये महत्त्वाची असणार आहे। अशात विशाल पाटील यांचा आजचा हा उद्याचा मुंबई दौरा आणि याविषयी अधिक माहिती घेऊया। स्वप्नील पाटील आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, विशाल पाटील यांच्या मुंबई दौऱ्याबद्दल काय तपशील समोर येतोय? नक्कीच गुरु, सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील आणि काँग्रेसचे विश्वजित कदम हे दोघे आता पुण्याहून मुंबईकडे नाना पटोले यांच्या भेटीसाठी रवाना झालेत। मुंबईत गेल्यानंतर विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे दोघेही नाना पटोले यांची भेट घेणार आहेत। तसेच ते उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेणार असल्याचं सांगितलं जाते। उद्या मुंबईत काँग्रेसची बैठक पार पडणार आहे आणि याच बैठकीसाठी विश्वजित कदम हे उपस्थित राहणार आहेत। तर विश्वजित कदम यांच्यासोबत विशाल पाटील हे देखील या बैठकीसाठी उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जाते। उद्या पार पडणाऱ्या बैठकीच्या अनुषंगानेच विशाल पाटील हे नाना पटोले यांची भेट घेणार असल्याचं देखील सांगितलं जाते। तसेच विशाल पाटील, विश्वजित कदम आणि नाना पटोले यांच्यामध्ये नेमकी कोणती चर्चा होते याकडे देखील आता लक्ष लागून राहिले। गुरु, धन्यवाद स्वप्नील या सविस्तर माहितीसाठी।